संस्कृत BMS फर्स्ट इयर आपण संज्ञा प्रकरण पाहिलं आहे पूर्ण. आता आपण पाहू धातू प्रकरण. त्याच्यामध्ये भू भव हा धातू एक पोप म्हणजे पहिल्या गणातला परस्मैपदी धातू आहे भू भव. भव प्लस विकरण प्लस प्रत्यय मिळून धातू तयार होतो. कुठलाही धातू असू देत त्याला जर विकरण लागलं आणि प्रत्यय तर तो मिळून धातू तयार होतो. धातू म्हणजे काय असतं बघा, क्रियापदाचे जे मूळ असते त्याला धातू असे म्हणतात. कुठलंही क्रियापद असो त्याचं जे मूळ असेल त्याला धातू असे म्हणतात. आता धातूचं विकरण काय असते बघा. धातू म्हणजे काय समजलं. धातूचं वर्गीकरण बघा. 10 गण सांगितले त्याच्यामध्ये. प्रथम गण बघा भवादी, द्वितीय गण अदादी, तृतीय गण जुहोत्यादी, चतुर्थ गण दिवादी, पंचम गण स्वादी, षष्ठ गण तुदादी, सप्तगण रुदादी, अष्टगण तनादी, नवम गण क्रियादी, दशम गण चुरादी. हे पाठ करायचे. हे आपल्याला MCQ क्वेश्चन विचारतात. हे लक्षात ठेवायचे. कुठल्या गणाला प्रथम गण हे असे 10 गण लक्षात ठेवायचे. आता बघा गण, गट 1 विकरण, गट 2 आणि विकरण. आता पहिला गण असेल, आता पहिल्या गणातला धातू कुठला पाहिला होता आपण भूभव, त्याला हे विकरण लागते. चौथ्या गणातला धातू असेल तर त्याला य विकरण लागते. 6व्या गणातला धातू असेल तर त्याला विकरण लागते. 10व्या गणातला धातू असेल तर अयल विकरण लागते. आता कुप धातू आहे हा 10व्या गणातला धातू आहे. त्याला त्याचं काय तयार होतं आहे, कुप्य ते अय लागते. 10व्या गणातला धातू असेल तर अय लागते. आता बघा गट 2 विकरण काय. दुसऱ्या गणातला धातू असेल त्याला विकरण नाही. तिसऱ्या गणातला असेल त्यालाही विकरण नाही पण धातूंना द्वित्व लागते. नंतर 5व्या गणातला धातू असेल तर नू लागते विकरण. 7व्या गणातला धातू असेल तर त्याला न लागते. 8व्या गणातला असेल तर त्याला हे विकरण लागते. हे सगळे लक्षात ठेवायचे आहेत आणि ह्या गणातले धातू पाठ केल्यानंतर आपल्याला विकरण कसं लावायचं हे समजून जातं. जसं भू हा पहिल्या गणातला, भूभव हा धातू पहिल्या गणातला आहे त्याला विकरण लागते. कुप्य धातू 10व्या गणातला आहे त्याला य विकरण लागते.